तर आपल्याला या ठिकाणी राजेश क्षीरसागर साहेबांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आमदार करून मुंबईला विधान भवनामध्ये पाठवायला पाहिजे. कारण का मुख्यमंत्री बनवण्याकरता एका आमदाराच्या मताची गरज असते. 1986 ला शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळेस राजेश क्षीरसागरने देखील रामभाऊ चव्हाण दादांचा आणि शिवराव चव्हाण दादांचा हात धरून शिवसेनेची घोडदौड चालू केली. ते आज तागायत त्या माणसानं मागं कुठं वळून बघितलं नाही. की राजेश क्षीरसागर हा माणूस सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातला प्रत्येक घटक सुखानं झोपला पाहिजे, पोट भरून त्यांना अन्न खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्राची घोडदौड सुरुवात केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली आहे का वाईट आहे हो? माझ्या माई माऊलींनी सांगावं. जे बोलतो ते करतो हे जे ब्रीद वाक्य माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे, त्याच वाक्यावर आदरणीय राजेश क्षीरसागर देखील आपण जे बोलतो ते करून दाखवतो अशा पद्धतीने ते काम करतात. मग या लोकांना तुम्ही साथ देणार का एकनाथ शिंदे साहेबाला महायुतीला साथ देणार? स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आदिलभाईने आपल्याला ज्या काय गोष्टी सरकारच्या माध्यमातून चाललेल्या आहेत ते सांगितलं. राजेश क्षीरसागरांच्या बाबतीत काय चाललंय ते सांगितलं. मी आपल्याला एवढंच सांगतो की राजेश क्षीरसागर हा माणूस सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, पण त्यानं अहोरात्र जनतेच्या हितासाठी सेवा करण्याचं जे व्रत उचललेलं आहे आणि त्या व्रत उचलल्यानंतर त्या पद्धतीनं कामाची घोडदौड चालू केली. ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे ज्याने हे हिंदुत्व शिकवलं, हे हिंदुत्व कसं पुढे न्यायचं, त्या पद्धतीचं राजेश क्षीरसागरांनी आपल्या कामाची घोडदौड सुरुवात केली. 1986 ला शिवसेनेची स्थापना झाली. त्या टायमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामभाऊ चव्हाण दादा असतील, शिवराव चव्हाण असतील, त्याचबरोबर सुरेश साळुंखे असतील, या सर्वांनी शिवसेनेचं रोपटं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लावलं गेलं. त्यावेळेस राजेश क्षीरसागरने देखील रामभाऊ चव्हाण दादांचा आणि शिवराव चव्हाण दादांचा हात धरून शिवसेनेची घोडदौड चालू केली. ते आज तागायत त्या माणसानं मागं कुठं वळून बघितलं नाही. मित्रांनो, मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, त्याच पद्धतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रावर एक चंग बांधला होता की या विधान भवनावर मी एक दिवस भगवा फडकवेन. त्या टायमाला 95-96 दरम्यान आपल्या शिवसेना भाजप युतीची सत्ता त्या ठिकाणी उभा राहिली. मित्रांनो, कुठलीही गोष्ट अवघड नसते, पण प्रयत्न केले पाहिजेत. त्याच पद्धतीनं ज्यावेळी 2-2.5 वर्षापूर्वी ज्या टायमाला सर्वसामान्य शिवसैनिकांच्यावर अन्याय होत होता, आमदारांच्यावर अन्याय होत होता, खासदारांच्यावर अन्याय होत होता, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याकरता काम केलं आणि तो उठाव केला आणि त्या उठावाचं प्रचिती आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे की ह्या 2-2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी कशा पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता पुढाकार घेतला. आपल्याला माहित आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, माझ्या कुटुंबातला प्रत्येक घटक सुखानं झोपला पाहिजे, पोट भरून त्यांना अन्न खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या महाराष्ट्राची घोडदौड सुरुवात केली. आपल्याला एवढंच आणि मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली आहे का वाईट आहे हो? माझ्या माई माऊलींनी सांगावं. मग या काँग्रेसवाल्यांनी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी राबवली आपण आपल्या युती शासनानं, ती बंद करण्याकरता ही काँग्रेसवाले कोर्टात गेलेत. मग ह्या लोकांना तुम्ही साथ देणार का एकनाथ शिंदे साहेबाला महायुतीला साथ देणार? हे पण आता माझ्या माई माऊलीने ठरवायला पाहिजे. आपल्या सर्वांचेच राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आपल्याला माहित आहे की शिवाजीराव जाधव साहेबांनी आता आपल्या पुढ्यात आपलं मनोगत व्यक्त केलं, क्षीरसागर साहेबांच्या बाबतीतला आपली भावना व्यक्त केली की कुठल्याही गोष्टी करता कुठलाही ह्या कोल्हापूर जिल्ह्यातला शहरातला माणूस जरी त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तर त्याला विचारलं जात नाही की बाळ तू कुठल्या जातीचा आहेस, धर्माचा आहेस,
पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक शिकवण दिली की बाबा सर्व जाती धर्मांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. तसंच आपल्याला देखील महाराजांची ती शिकवण आहे, त्याच पद्धतीनं आम्ही देखील त्या वाटचालीवर चालत आहे. पण मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट कुणाला सांगून येत नाही, परिस्थितीनुसार आपल्याला त्याला फेस करावं लागतं. म्हणून कुणाची तर एक साथ लागती, मदत लागती. मग जर मदत मागायला जर त्या दारामध्ये गेला तर त्याला काय ना काय तर आपली मदत करायची एक आपली संस्कृती असते. ती संस्कृती मान्य राजेश क्षीरसागरांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जपलेली आहे. बावड्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं आपल्या ह्या ठिकाणी तर आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान याच भगवा चौकामध्ये आम्ही सभा आयोजित केली होती. त्या ठिकाणी राजेश क्षीरसागर साहेबांनी नुसती काय घोषणा केली की ह्या भगवा चौकामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे घोषणा राजेश क्षीरसागरने केली, पण तिने लगेच आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बसवायला पाहिजे हे त्यांना जाग आली. मित्रांनो, काय का असं छत्रपतींचा आदर करून तिने तिथं अश्वारूढ पुतळा उभा केला. त्याबद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल दुमत नाही. पण राजेश क्षीरसागरनी पुढच्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारायचा चंग बांधला, तिची पायाभरणी केली आणि त्या पुतळ्याचं काम सुरुवात केली. मित्रांनो, जे बोलतो ते करतो हे जे ब्रीद वाक्य मान्य मुख्यमंत्र्यांचं आहे, त्याच वाक्यावर आदरणीय राजेश क्षीरसागर देखील आपण जे बोलतो ते करून दाखवतो अशा पद्धतीने ते काम करतात. म्हणून राजेश क्षीरसागर आपल्या सर्वांच्या प्रेमात पडलेले आहेत ह्याच्याकरता की कोण तर त्यांना मुलग्याच्या स्वरूपात आशीर्वाद देतं, कोण तर आपल्या भावाच्या स्वरूपात आशीर्वाद देतं. माझी फक्त आपल्याला एवढीच कळकळीची विनंती आहे, आपल्याला आता आपल्या भावाला परत जर आमदार करायचा असेल, आपल्या भावाला परत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी राजेश क्षीरसागर साहेबांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आमदार करून मुंबईला विधान भवनामध्ये पाठवायला पाहिजे. कारण का मुख्यमंत्री बनवण्याकरता एका आमदाराच्या मताची गरज असते आणि आपल्याला जर ते करायचं असेल तर आपल्या भावाला म्हणजे राजेश क्षीरसागरांना आपल्याला आमदार म्हणून तिथं पाठवायची जबाबदारी तुमची आमची आहे. आपण हे सर्वजण कराल हे आपल्याला खात्री आहे. पण आपल्याला ह्या मुख्यमंत्रीला भावाला जर परत मुख्यमंत्री करायचं असेल तर राजेश क्षीरसागर साहेबांना कुठल्याही परिस्थितीत प्रचंड मताने विजय करून आपली परत सेवा करण्याकरता आपण त्यांना एक संधी द्यावी, आशीर्वाद द्यावा. आणि धनुष्यबाण हे आपल्या सर्वांनी 2 नंबरला बटन आहे ते आपण दाबून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्या सिंहाचा वाटा, आपल्या बहिणींचा आशीर्वाद, माई माऊलीचा आशीर्वाद आपण त्यांच्या पाठीमागे द्यावा अशी विनंती करतो. आई जगदंबा चरणी मी प्रार्थना करतो की आपण हे सर्वजण आशीर्वाद द्यालच. आपण उद्याच्या 20 तारखेला आपण पहिल्यांदा सगळी जण लवकरात लवकर आवरून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपल्या भावाला आशीर्वाद देण्याकरता आपण सज्ज राहूया. आई जगदंबा चरणी मी प्रार्थना करतो की आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त या लाईन बाजार मधून मताधिक्य द्याल ही मारुती चरणी पण मी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.